गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, जो काही मार्च 2026 हा महिना चालू आहे, तर त्या महिन्यातील VHNSCची बैठक वगैरे कशाप्रकारे लिहायची किंवा त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आशाताई. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माता बैठकींचे व्हिडिओचं प्रोसिडिंग म्हणजे माता बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे असेल किंवा दरच माता बैठकीला प्रत्येक महिन्याला ज्या काही 3 माता बैठकी आहेत, तर त्या दरच माता बैठकीला कुठला विषय निवडायचा, कशाप्रकारे प्रोसिडिंग लिहायचा, हा तुमच्यापुढे पडलेला सर्वात मोठा प्रश्न असतो. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या पाठीमागे देखील या चॅनलवरती आशाताईंना उपयुक्त असे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते देखील तुम्हाला तुमचं सर्व जे काही आशाताईंचं डेली वर्क आहे तर त्यामध्ये ते तुम्हाला नक्की सहाय्यक ठरणार आहे. आणि हा नवीन व्हिडिओ देखील बघत चला व तुमच्या इतर PSCमधील ज्या काही आशाताई मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत देखील आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा, कारण की दिवसेंदिवस तुम्हाला उपयुक्त असे टॉपिक या चॅनलवरती येत राहणार आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका आणि जिल्हा तर अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर VHNSC सभा रजिस्टर, तर विषय वय वंदना कार्ड विषयक जनजागृती. तर इथं चुकून तर इथं काय झालेलं आहे, ही गेल्या महिन्याची प्रोसिडिंग आहे, तर ती तुम्ही या महिन्यात देखील वापरू शकता. तर बघा, आयुष्यमान वय वंदना कार्ड ही 70 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे. तर प्रमुख फायदे बघा, 5 लाख रुपयांचे मोफत कवच, प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य उपचार मिळतात. कॅशलेस ट्रीटमेंट, तर कॅशलेस उपचार बघा, रुग्णालयात भरती झाल्यावर उपचारांचा खर्च थेट सरकारद्वारे केला जातो. रुग्णाला पैसे देण्याची गरज नसते. सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी कुटुंबाचे उत्पन्न कितीही असले तरी 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. रुग्णालयांची व्याप्ती, हे कार्ड सर्व सरकारी रुग्णालया आणि योजनांशी संलग्न आहे. पात्रतेचे निकष बघा, केवळ भारतीय नागरिकांसाठी, म्हणजे हे जे कार्ड आहे ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो नागरिक भारतीय असला पाहिजे. अर्जदाराचे वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि आधार संलग्न मोबाईल नंबर की ज्यावरती OTP वगैरे येणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जी काही VHNSCची बैठक आहे किंवा मासिक आरोग्य सभा वगैरे आपण त्याला म्हणतो, किंवा विलेज हेल्थ न्यूट्रिशन अँड सॅनिटेशनची जी काही सभा आहे आपली, तर त्यामध्ये आपण वेगवेगळे विषय तर चर्चेत असतो किंवा जे काही आपल्या मागण्या वगैरे असतील ते देखील मांडत असतो. त्याचबरोबर एक टॉपिक घेतो की जो आरोग्याशी संबंधित आहे व त्याचं प्रोसिडिंग आपण अशा प्रकारे लिहितो. तर ते इतर सगळं जे काही काम असेल VHNSCची सभा, तर त्या व्यतिरिक्त हा स्पेशल विषय आपण या प्रोसिडिंगमध्ये लिहू शकतो. तर या महिन्याचा विषय आपण वय वंदना कार्ड विषयक जनजागृती ठेवलेला होता व त्यानुसार जे काही आपल्या भागातील 70 वर्षापेक्षा अधिकचे जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली व त्यांना या पद्धतीचे नेमके फायदे काय आहेत हे समजून सांगण्यात आलं. त्याचबरोबर ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत आणि जे काही आवश्यक हे कार्ड काढण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते देखील त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आलं व जास्तीत जास्त लोकांना वयोवंदना कार्ड चा लाभ घेण्यासाठी किंवा हे कार्ड काढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. तर हे प्रोसिडिंग तुम्हाला आवडलं असेल तर व इतर जे काही किशोर बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे असेल किंवा राहिलेलं 2 माता बैठकींचं प्रोसिडिंग असेल ते तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट पाठवायला विसरू नका. धन्यवाद आशाताई.